तर आता आपण करणार आहोत मस्तपैकी झटपट असं बनणारं ब्रेड आमलेट। तर त्याच्यासाठी मी इथं एक कांदा असा बारीक चिरून घेतलाय। तुमची इच्छा असेल तर तुम्ही टाकू शकता, नाही टाकला तरी काही हरकत नाही आहे, पण कांदा टाकल्याने खूप छान असं हे ब्रेड आमलेट तयार होतं। तर इथं मी एक कांदा असा बारीक चिरून घेतलाय आणि तो असं मस्तपैकी फोडून घेतलाय। तसंच आता ह्याच्यामध्ये चिमूटभर मी हळद टाकून घेते आणि चवीनुसार मीठ। तर इथं मी माझ्या प्रमाणानुसार आणि चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे। तसंच चिमूटभर हळद आणि ते टाकल्यानंतर आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। छानपैकी सगळे एकत्र मिक्स करून घेऊया। आणि आता मी इथं अंडे घेतलेत, तर मी इथं 7-8 अंडे घेतलेले आहेत। तर ते अंडे मी सगळे ह्याच्यामध्ये फोडून घेते। सगळे अंडे आपल्याला छानपैकी फोडून घ्यायचेत। तर इथं मी 7 ते 8 अंडे फोडून घेणार आहे। तर बघू शकता सगळे 7 अंडे माझे फोडून झालेले आहेत। तर आता आपण ह्याच्यामध्ये दूध टाकून घ्यायचं आहे। तर मी 1 ग्लास भरून दूध घेतलेलं होतं, तर ते मी ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे। छोटा ग्लास मी दूध घेतलं होतं, त्याच्यामध्ये टाकून घेते। आणि दूध टाकल्यानंतर आपल्याला छानपैकी अंडी चांगले फेटून घ्यायचेत। दूध, अंडी, हळद, कांदा आणि मीठ आपल्याला हे सगळं एकजीव करून घ्यायचंय। सगळं एकत्र होईपर्यंत आपल्याला छानपैकी ही अंडी फेटून घ्यायचेत। तर मस्तपैकी अंडे मी फेटून घेते, बघू शकता। सगळं एकत्र छानपैकी मिक्स झालं पाहिजे, असं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचंय। तर बघू शकता, तर मी अजून थोडंसं दूध, अर्धा ग्लास दूध वरती परत टाकलेलं आहे। दूध टाकल्यानंतर परत आपल्याला छान फेटून घ्यायचंय। आणि हे झाल्यानंतर एकदम चिमूटभर मी मिरची पावडर टाकली आहे। एकदम चिमूटभर अशी ही मिरची पावडर मी टाकून परत एकदा छानपैकी मिक्स करून घेणार आहे। बघू शकता छानपैकी आपलं हे मिक्स झालेलं आहे। तर इथं मी एका साईडला तवा गरम करायला ठेवलाय, त्याच्यावरती मस्तपैकी असं तेल टाकून घ्यायचंय। आणि तेल टाकल्यानंतर आपल्याला ब्रेड घ्यायचेत। तवा आपला मस्तपैकी गरम झालेला आहे। तर मी इथं ब्रेड घेतलाय आणि ब्रेड आपल्याला असं त्याच्यामध्ये टाकून मस्तपैकी भिजवून घ्यायचा। आणि भिजून झाल्यानंतर असं झाऱ्याने काढून आपल्याला डायरेक्ट तव्यावरती सोडायचं आहे। तर हे ब्रेड आमलेट मी आता तव्यावरती टाकून छानपैकी तळून घेणार आहे। तसंच दुसरा पण ब्रेड मी करून घेते आणि छानपैकी तळून किंवा आपल्याला परतून घ्यायचंय। जोपर्यंत असा कलर येत नाही तोपर्यंत आपल्याला ब्रेड आमलेट छान तळून घ्यायचंय।
तर बघू शकता मस्तपैकी आपलं ब्रेड आमलेट तयार झालेलं आहे. ते साईडला आपण काढून घेऊया. तसंच दुसरे बाकीचे पण आमलेट आपण करून घ्यायचे. सगळे ब्रेड आमलेट मी तयार करून घेतलेले आहेत. तर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा झटपट असा नाश्ता तयार करायला नक्की विसरू नका.